सब्सक्राइब करो भाई के चैनल को. शकता आम्ही तिघं आलेलो उज्जैनला. इकडं उज्जैन आहे पाहू शकता. आणि आम्ही तिघच चाललोय. आता आम्हाला शोधायचंय काय बघू शकता. लाईट खतरनाक लाईटच आहे. हे तुम्हाला माहिती का कोण बसले? हे ऋषीत बघा. नजारा बघू शकता. हे ऋषीत बघा इथं 12 ऋषी आहेत तिथे. इथे तुम्हाला बाकीचे नाही दिसणार. बाकीचे महाग आहेत आमचे. इकडे बघा हे नजारा. काय बघा नजारा. काय लाईटीत बघा हे किती बिल येत असं. हे बघा हे भस्मासूर. काय आम्हाला रूप माहित नाही महादेवाचे. कोण कोणाला तरी मारताना आहे. पहिली वेळ आमची गँग आहे पुढे. फाईटची गँग. इकडे गँग आमची. महादेवा दर्शन घ्यायला जायचे. हे गाडी मालक. हे दोन आमचे गाडी मालक आहे. वाजतात आणि आम्ही जायलो बघा. आता हे बघा माग बघा सगळे. हॅलो गाईज आम्ही आलो असती इथं. तरी हे तुम्हाला आता 2 मिनिटं थांबा. इथं 7 ऋषी इथं. आणि त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे. 6 आणि 7वा. त्याच्यामध्ये एक महादेवाचा स्तंभ आहे. भद्रकार आहे. स्तंभ असतील. तुम्हाला आता पुढच्या ब्लॉग मध्ये मी महादेवाची अखंड मूर्ती दाखवतो. उस्ताद अण्णा इथे लाईव्ह येतो इंस्टाला लाईव्ह या. भाऊ मी नाही आणि तुम्ही तिघच बघत बसा एकमेकाला. इथंच काय की तुम्हाला तर कोणी बघणार नाही. हो आमचा पहिलाच ब्लॉग. पहिला इतक्या वेळ 2 दिवस झाला फिरतोय. पण अजून हिंमत नव्हती. हे त्रिशूळ बघा. हे त्रिशूळ आहे. खतरनाक आहे का नाही. हा हे सोन्याचं आहे. सोन्याने बनवलेलं आहे. हे आमची गँग काय फोटो काढत नाही काय नाही. यांचं फक्त खाण्यावर रिकामी गँग. खायला म्हणलं की पळत पुढे. खिचडी कुठं फुकट आहे बघते ते. हे बघ आता आम्हाला गांजाची पुडी घ्यायची आहे. पुडी नाही रे. हे बाबा भांग रे. आम्हाला भांग प्या जायचं आता. कुठं भेटणार आम्ही 200 एक कप. कुणाला पाहिजे असेल तर आम्हाला इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पेमेंट नंबर घ्या माझा 84 98 92 रिक्षा आली. ही रिक्षा इथे मंदिरात. चला तर तुम्हाला मी घोडा दाखवतो. इथे घोडा आहे. लय मोठा घोडा आहे. घोडा बघायचा तुम्हाला. काकूच आले घोडे. मी आता आलोय वागून आलते पुढी. आता गणपतीचं दर्शन घ्यायचं आपल्याला. आता सर्वजण बसले तिथं खाली. दाखवत एकदा सर्वजण. दाखवले त्यांना. दाखवले का? सॉरी. आता मला रूम मध्ये जाताना अडचण असते. चला बाहेर सगळं आपण. ए घोडा दाखवायचा होता आम्हाला. तुम्ही पाहू शकता इथं घोडा आहे. ये घोडा मोठा लट घोडा आहे. पिशवीवाला लेकरा बाळाचा माणूस आहे. बाकी सगळे बिन लग्नाचे आहेत. तुमचं झालेले नाही झालेले. 2 माणसं लग्नाचे आपल्या इकडे. ते एक जण आणि एक आपले अण्णा. हे बघा. तर आम्ही आता चाललो तो वापस उज्जैन मंदिरापासून. सगळे जळून गेलेत बघा. आता वापस जात बघा आता रस्ता आम्हाला माहित नाही. बघायचं शोधत चाललो आम्ही रस्ता. हे नवीन एक ब्लॉगर पैदा झालाय पाठीमाग. स्वतःला नाही दाखवित तो. अंधार पडेल म्हणून दुसऱ्याला दाखवतोय. आता ते बघा काय. इकडे निघायला असतं. आम्ही लाईट बघू लागलो. बघितलं का लाईटी पैसे थांबला तरी बी काळा दिसायला लागलाय. तुमचे सर्व मित्र परिवार समजे शांत आहेत. फक्त हा थोडा भंड मारतोय. जो भंड मारील त्याला काय. आता जाऊ रूमवर थोडं फ्रेश होऊ आणि निवांत मट्टा पिऊन झोपू. इथं लाईव्ह दर्शन चालू आहे. ज्यांना स्क्रीनवरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवरून दर्शन घ्यायचं. हे बघा भाविक भक्त फोटो काढतात तिथं. आम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन घेतलंय. हे डिजिटल. हो अण्णा इकडे बोला 2 शब्द आमच्या ब्लॉगमध्ये. हे आमचे अण्णा आहेत सगळ्यात मोठे. हाय ओळखतात का तुम्ही आमच्या अण्णाला? अण्णा कधी ब्लॉगमध्ये नाही आलेले. पहिली बारी अण्णाची. बोला अण्णा. काय बोलू नाही. बोला आता. बोलला गेलेत अण्णा. बघा अण्णाला अनफॉलो करा सगळे. अण्णा बोलला गेलेत. अण्णा मंदिर कोणतं हे? पुढचं मंदिर भारत माताचं मंदिर आहे. जायचे का आपल्याला मंदिरात जायचे का? भारत माताच्या मंदिरात जायचं आता आपल्याला. भारत माताचं मंदिर काऊन बांधलं इथं?
पळून चालले तर हाय गाईज, हे मंदिर आमचे- आहे भारत माता हमको कुछ नाही आता. मी म्हणतोय भारत माताचं मंदिर काऊन बांधलं इथं. हा बघा हे लाजळू अण्णा आले, आमचे अण्णा हे लाजायला लागले थोडे. फिराय आले. माहिती काय आमचे 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 तुमचेच आहेत ते, आमचे नाहीत बाबा. वाजतात रे वाजतात. नुसते वाजतात. मी काय म्हणलंय अण्णाला, अण्णा हे मंदिर कशामुळे. हे आमचे ड्रायव्हर सर आहे. आमचे ते म्हणा काय नवरा आहे काय ते मित्र आमचे ते मित्र आहेत ते. हे नाही. हा ते इथं ऑफिशियल वाले नाही तर अनऑफिशियल वाले. हे बघा 12 ज्योतिर्लिंग आहेत म्हणे इथं. भारताचा नक्षा आहे, नकाशा आणि 12 ज्योतिर्लिंग. आता सध्या आम्ही कुठल्या ज्योतिर्लिंगावर आहेत? कुठे आहे ते ज्योतिर्लिंग? कुठे आहे ते? तिथं 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 हे इथे आहेत आम्ही सध्या, महाकालेश्वर. आता नंतरचं आमचं ठिकाण आहे कुठे? कुठे आहे ते? भीमाशंकर नाही, त्र्यंबकेश्वरला जायचंय. इथे त्र्यंबकेश्वर बंद आहे, आपलं भीमाशंकर बंद आहे. हे इकडं पण नद्या बिद्या एकदम व्यवस्थित दाखवले. हे मंदिर बघू शकता, भारत माता मंदिर आहे. आता आतमध्ये जायचं आहे आम्हाला. आमचे सगळे कार्यकर्ते बघायला लागलेत. माताचं मंदिर आहे बघू शकता. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता मंदिर आहे. कशामुळे बांधलेले? कशामुळे बांधलेले? कशामुळे बांधलेले? कशामुळे बांधलेले? हे अण्णांनी आता दर्शन घेतले. काय म्हणणे अण्णा तुमचं? कसं वाटलं मंदिर? सर्वांना काय कसं वाटलं? काय सांग ना. कोण आहेत त्या? कोणती देवी? वैष्णवी देवीला आलेलं म्हणताय ते आम्ही. ते सर्वांना सामावून घेणारे आमचे लोकनेते. शेतकरी लोक पुत्र, नेते शेतकरी पुत्र, अण्णा चाळ. शेतकरी पुत्र म्हणणं. मी यांचा सत्कार श्री दादा घाय यांच्या हस्ते पळूनच चालले. कुठं? भारत माता की जय बसली ती बघा. यांची बसण्याची पद्धत. यांना प्यायला नाही भेटलं की असे हातपाय थरथर होते. असं असं बसते ते. हॅलो गाय बघा. ह्याचं एकच लक्ष, दारू लक्ष. हे नुसतं गाडी चलित बघा. यांना दुसरं काय नाही जमत, नुसतं गाडी चलित हे. आम्हाला बसून बी देत नाही गाडी चालवायला. नाही तर 500 रुपये फाईन पडायचा. इथून टरकुले घेतले होते आम्ही. आता काय आम्ही वापस द्यायला होते का? पैसे देणार नाहीत आम्हाला. इथून घेतले ते का? पैसे देणार आम्हाला. घेतले, दिले वापस. आता आम्हाला जायचे बघा. आम्हाला जायचं भांग प्यायला. ती पुढी नाही का आणली तो, त्याची एक चिम्मट टाकायची तोंडामध्ये जाऊन. कसं होईल? दोन नदी जायला दोन. व्यायाम करना.